आपणा सर्वांचं मी आज कृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने भगवान कृष्णांनी जी गीता सांगितली युद्धाच्या प्रसंगी या प्रवचनामध्ये मी आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक अत्यंत आनंदाने स्वागत करतो आणि तुमचं सगळ्यांचं कौतुक पण मी करतो. कौतुक याच्यासाठी करतोय की खरं म्हणजे काय की आज 150व्या भागामध्ये आपण आहोत. कृष्णाने 5-5.5 हजार वर्षापूर्वी गीता सांगितली आणि ती गीता तुम्हाला ऐकावीशी वाटते आणि त्याच्याकरता तुम्ही आवर्जून सातत्याने हजर राहतात, वाट बघतात, उशीर झाला तरी थांबतात, त्याच्यावर प्रश्नोत्तर करतात आणि त्याच्या माध्यमातून जीवनात बदल व्हा आणि ती आपल्या दैनंदिन जीवनात आचरणात यावी याकरता तुम्ही प्रयत्न करता. म्हणून मी तुमचं खास कौतुक आणि अभिनंदन करतो. एखाद्या गुरुला किती शिष्य आहेत, 1000 आहेत का 10,000 आहे का 10 लाख आहेत, हे फार महत्वाचं नसतं. एखाद्या गुरुचे शिष्य किती तयार झाले हे फार महत्वाचं असतं आणि ते किती अध्यात्मामध्ये पुढे पोहोचले हे फार महत्वाचं असतं. त्यातले सिद्ध किती झाले हे फार महत्वाचं असतं. त्यामुळे तुम्ही सारेजण कौतुकास पात्र आहे असं मला वाटतं. आणि म्हणून आज या कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी मी भगवान कृष्णांच्या वतीनेच तुमचे आभार मानतो. खूप खूप छान, खूप अतिशय मनपूर्वक तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद. आणि होतंय काय माहितीये का या सगळ्या प्रवासामध्ये, तुम्ही मला प्रवचन करायला लावतात त्यावेळी मला अभ्यास करायला लागतो. मी वाचली आहे आणि वाचली जरी असली तरी परत परत मी वाचतो, मनन चिंतन करतो आणि ज्यावेळी आपण मनन चिंतनाच्या पलीकडे जाऊन मोठ्याने बोलून कोणाला समजून सांगतो ना, त्यावेळी त्याला एक वेगळी धार, एक वेगळं बोला येतं. आत्ताच माऊली मला म्हणाली, माऊलींच्या म्हणजे माझी अशी नेहमीची पद्धत आहे की सगळी तयारी झाली की घरातला जो देवारा आहे त्या देवांना मी वंदन करतो. दिवा लावलेलाच असतो. माऊलींना म्हणजे ज्ञानेश्वर माऊलींचा तर फोटो आहेच देवा, त्यांना वंदन करतो. प्रत्यक्ष जी ज्ञानेश्वरी हा जो ग्रंथ आहे त्याच्यावरती जो फोटो आहे माऊलींचा त्यांना, ते मला म्हणतात बोल आता मी बोलणार. मग असं माऊली का म्हणतात, तर ऐकणारे श्रोते आहेत म्हणून ते म्हणतात आणि मग ते करून घेतात प्रवचन. हे साऱ्या प्रवचनाचं श्रेय हे तुम्हाला जातं आणि म्हणून मी तुमचं कौतुक करतो. तर आता आपण अशा 150व्या भागामध्ये जाऊया. आपण अध्याय 13वा आपण सध्या बघतोय आणि त्याच्यामध्ये प्रकृती पुरुष विवेक योग आपण बघतोय. प्रकृती म्हणजे जे आपल्याला दिसते, पुरुष म्हणजे आत्मा, विवेक म्हणजे विवेक, चांगले विचार, विवेक पुरुष, या सगळ्यांचा योग असा हा जो 13वा अध्याय आहे तो आपण सध्या बघतो आहोत. या अध्यायामध्ये आपण त्यामधला जो 11वा श्लोक आपण बघतो आहे, त्या 11व्या श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला असं सांगितलं की ज्ञानी माणूस कसा असतो आणि ज्ञानी माणूस कसा ओळखावा. म्हणून त्यांनी ज्ञानी माणसाची काही लक्षणं सांगितली. ती प्रवचनाच्या या श्लोकाच्या सुरुवातीला आपण पाहतो आणि ती नीट कळावी म्हणून अज्ञानी माणसाची पण लक्षणं सांगितली. ज्ञानी माणसाची जी लक्षणं त्याची उलटी केली की ती अज्ञानी माणसाची लक्षणं असतात आणि सध्या आपण ती बघतो आहोत. तर त्याच्यामध्ये आता आपण पुढे जाऊया. मागच्या वेळेस आपण 836व्या ओळीपर्यंत आलो होतो. आता आपण 837वी ओळी पाहूया. त्यामध्ये माऊली म्हणतात, एका आयुष्याच्या शिवाय सौंदर्याच्या 32 लक्षणांचा, एका मस्तकापासून दागदागिन्यांचा, गोदाभरापासून वाजंत्रीचा विचार करणे म्हणजे केवळ विटंबना. ते काय म्हणतात की एखाद्या स्त्रीमध्ये किंवा पुरुषामध्ये 32 सौंदर्य लक्षणं असतात. हे काही लक्षणं असली आणि काही नसली तर आपण कमी जास्त प्रमाणात सौंदर्य मोजतो, स्त्रीचं किंवा पुरुषाचं. पण 32च्या 32 लक्षणं जर असतील, तसं असं म्हणतात की बाजीराव, जो पहिला बाजीराव होता तो दिसायला देखणा होता, सुंदर होता, शौर्यवान होता आणि एक पराक्रमी राजा होता. तर त्याला बघण्याकरता इतर राजघराण्यातल्या स्त्रिया देखील त्यांच्या राजाकडे, पतीकडे आग्रह करत असत आणि आरशामध्ये बाजीरावाची प्रतिमा दाखवली जाईल आणि दुसऱ्या आरशामध्ये त्या बघत असत. अशी काही वर्णनं आपण ऐकतो. इथे माऊली काय म्हणतात की 32 लक्षणं जर असेल
एखाद्या, पण त्याला आयुष्यच नसेल, म्हणजे नुसता पुतळा आहे, त्याच्यात 32 लक्ष, त्याला आयुष्य नसेल, चालता बोलता नसेल, त्याला काही अर्थ नाही. नंतर ते पुढे काय म्हणतात, एखाद्याकडे खूप दागदागिने पण मस्तकच नाही, अशा माणसाला त्या दागदागिन्यांचा काही उपयोग आहे का? किंवा वाजंत्री आहे, सभा मंडप आहे, खाद्यपदार्थ बनवले लग्नामध्ये, सगळी काही जय्यत तयारी झाली, पण वधूवरच नाही त्या लग्नात, तर त्या लग्नाला काही अर्थ आहे का? तसं मौली हे म्हणतात की तुम्हाला इतर बऱ्याच विद्या येत आहे, एखादा कोणी चांगला शिक्षक आहे, एखादा कोणी चांगला गायक, एखादा चांगला ज्योतिषी, एखादा चांगला व्यापारी आहे, पण त्याला जर अध्यात्म विद्या येत नसेल तर त्याचा काही उपयोग नाही. अध्यात्म विद्या ही सगळ्यात श्रेष्ठ आणि वरची आहे, ती यायला पाहिजे असं इथे माऊलींना सांगायचं. आणि कृष्ण म्हणतो की ती आली म्हणजे मग बाकी मिळवण्यासारखं जीवनामध्ये काही राहत. आणि म्हणून जर तुम्ही पाहिलं असेल, गेल्या अनेक 5,000 वर्ष, 10,000 वर्ष जर तुम्ही मागे गेला, किंवा अलीकडचे 700-800 वर्ष जर तुम्ही मागे गेला, तर तुमच्या असं लक्षात येईल की संत कबीरांचं आपण नाव घेतो, संत तुकारामांचं आपण नाव घेतो, संत ज्ञानेश्वर माऊलींचं आपण नाव घेतो, संत नामदेवांचं नाव घेतो, आपण अनेक संतांची आपण नावं घेतो. ती का आपण घेतो? तर पण त्यावेळी झालेल्या एखाद्या मोठ्या व्यापाराची काही गोष्ट आपल्याला आठवत नाही, तर कोणी इतिहासामध्ये ते सांगत नाही. एखाद्या राजाची, क्वचितच शिवाजी सारख्या शूर राजाची गोष्ट आपल्याला ऐकायला मिळते, सगळ्या राजांची वर्णन आपल्याला ऐकायला मिळते. आता अध्यात्म विद्या ही सगळ्यात श्रेष्ठ आहे, आणि ज्यांनी ती जाणली, त्यांनी जे लिहून ठेवलंय, त्यांनी जे कर्तृत्व केलंय, त्यांचे चरित्र वाचण्याची पद्धत आहे का, ते ऐकले, वाचले, बोलले, चिंतन म्हणून केलं, तर आपल्याला आतून सुखाचा अनुभव आहे. म्हणून ती अध्यात्म विद्या जी आहे, ती ज्यावेळी प्राप्त होते, ती सगळ्यात श्रेष्ठ आहे. आणि ती जर प्राप्त करून घ्यायची असेल तर काय करायचं आपल्याला माहिती आहे. आता पुढे काय म्हणतात माऊली ते आपण पाहूया. त्याप्रमाणे एका अध्यात्म ज्ञानाशिवाय ते इतर सर्व शास्त्रांचे ज्ञान पूर्णपणे अप्रमाण असे दुसरं, इतर सगळे ज्ञान तुला असलं, इतर शास्त्राचा काही उपयोग नाही, ते पूर्ण नाहीये, माणूस अपूर्ण आहे. अध्यात्मच प्राप्त झालं पाहिजे. त्यानंतर तुम्ही पाहिलं, गौतम बुद्ध असेल किंवा महावीर असेल, हे सारे राजा, यांच्याकडे सारं वैभव सगळं काही, पण ते म्हणाले की आम्हाला त्याच्या पलीकडे अजून काहीतरी पाहिजे. मग ते काय, तर ते अध्यात्म, ते गुरुशिवाय मिळत नाही, गुरूंच्या मार्गदर्शनाशिवाय ते मिळत नाही. त्यांनी सांगितलेल्या मार्गावर आपण चाललो ते आपल्याला आपसुकच मिळतात. पुढे माऊली काय म्हणतात, यासाठी अर्जुन असे पहा, ज्यांना अध्यात्मशास्त्र व इतर शास्त्रे यांचे सफळ निष्फळ कोणते असा विचार नाही, असे जे शास्त्रमूळ आहेत, त्यांना देहादी आणि आत्मा यांचा नित्य विचार करण्याविषयी आदर नसतो. आता आपण दैनंदिन जीवनामध्ये असे काही लोक बघतो, ते इतर शास्त्राबद्दल, इतर गोष्टींबद्दल भरपूर चर्चा करतात, आणि आपण अध्यात्माचा, गुरूंचा, देवाचा विषय काढला की ते आपली चेष्टा करतात, आपली टिंगल उडवतात, आणि ते म्हणतात ते काही, त्याला काही अर्थ आहे का, हे किती चुकीचं आहे, हे आम्हाला मान्य नाही. माझे पण काही मित्र मी पाहिलेले, अजिबात म्हणजे अजिबात ते मानतात. माझ्या काही लांबच्या नात्यातले लोक ते तर अजिबात नाही. आम्ही म्हणतो ठीक आहे काय, पण माऊली इथे काय म्हणतात की ते जर त्याला मानत नसेल याला, तर त्याला काही अर्थ नाही त्यांच्या, आज ना उद्या त्यांना ते कळून येणार नाही. म्हणून ठीक आहे, काय हरकत नाही, आपण तो विषय सोडून, पण हेच ज्ञान श्रेष्ठ आहे असं ते इथे सांगतात. पुढे ते काय म्हणतात, ज्याचे शरीर अज्ञानाचे माहेर जाणं, त्याची विद्वत्ता म्हणजे अज्ञानाचा वेलू आहे. तो जे बोलतो ते म्हणजे अज्ञानाची उगवलेली फुलेच आहे. ज्याचे जे पुण्य त्यालाही अज्ञानाचे फळ आले. असा एखादा माणूस आहे, तो अध्यात्म सोडून सारं करतो, अध्यात्माचं ऐकायला बोलायला तयार होत नाही, त्याची टिंगल टवाळी करतो, त्याचं शरीर म्हणजे अज्ञानाचं माहेर घर आहे असं तुम्ही समजा. त्यांनी काही पुण्यकर्म केले त्याला अज्ञानाचीच फळं येणार, तुम्ही जाणून घ्या. असा माणूस अज्ञानी आहे असं तुम्ही समजून घ्यायला हरकत नाही. आणि व्यवहारामध्ये अशी बरीच माणसं आपल्याला दिसतात, बरीच म्हणजे बरीच माणसं दिसतात. त्याच्याने गमतीची एक गोष्ट आठवली की तुम्हाला सांगतो. एक 69-70 वर्षाचे एक टेक्सटाईल इंजिनियर माझ्याकडे यायचे, आणि त्यांनी शिकवण्या चालू केल्या होत्या, त्या निमित्ताने ते मला भेटायला आले होते. तर असा अध्यात्माचा विषय वगैरे निघायचा, मग मी बोलायचो. मग माझ्या लक्षात की हळूहळू यांना या विषयामध्ये रुची यायला लागली. मग त्यांच्या घरी त्यांनी
ध्यानाचा वर्ग ठेवला होता एकदा पौर्णिमेच्या दिवशी. ते सारे लोक कुठून कुठून ऐकल्याप्रमाणे एकत्र होऊन बसायचे. मग ते म्हणा, तुम्हीच आमच्याबरोबर का नाही येत बसायला? मग मी त्यांच्याबरोबर त्या पौर्णिमेच्या रात्री त्यांच्या गच्चीवरती मी ध्यानाला गेलो. पुढे ते सारे जण शिष्य झाले आपल्या आश्रमाचे, काही सांगायला नको. तर ते मला सांगत होते की तरुणपणी त्यांना एक माणूस भेटला टेल्कोमध्ये, तो काहीतरी सरदारजी आहे आणि त्याला ज्योतिष विद्या फार चांगली आहे. तो त्यांना म्हणाला, अहो तुम्ही आयुष्यभर कधी कुठे जाणार नाही, अध्यात्माचं काही करणार नाही, देवाला जाणून घ्या, पण 69व्या वर्षी तुम्हाला गुरु भेटतील मला, आणि मग तुमचा तो प्रभाव. तर तुम्ही मला भेटलात म्हणा. मी अशा त्या गमती जमती असं सांगायचं आहे तुम्ही. पुढे माऊली म्हणतात, आणि अध्यात्मशास्त्रज्ञानाला ज्याने कधी मानले त्याने नेय परमात्म्याला जाणले नाही, गोड करून दाखवण्याची काही गरज नाही. अलीकडच्या तीरावर न येता घेऊन माघारी जातो त्याला पहिलं तीरावर्षी काय माहित असतं. ते माऊली काय म्हणतात की एखाद्याने अध्यात्मशास्त्राला मानलं नाही तर त्याला परमात्मा भेटला किंवा परमात्म्याचं दर्शन झालं असं काही शक्य आहे का? त्याबद्दल बोलायलाच नको. हे जो अध्यात्माबद्दल ऐकत नाही, बोलत, त्याच्याशी काही बोलूच नाही आपण, तो विषय सोडून द्यावा. पुढे ते म्हणतात की एखाद्याला नदीच्या पहिल्या तीराला जायचंय, पण तो इकडच्या तीरालाच यायला तयार नसेल, पोहायला तयार नसेल किंवा नावेत बसायला तयार नसेल, तो त्या तीराला जाण्याचा प्रश्न येतो का? येतच नाही. म्हणजे तो थोडं देखील अध्यात्माबद्दल ऐकायला बोलायला तयार नाही, तो पुढे जाणारच नाही. अशा माणसाला सोडून द्यावं आपण, एकदा सांगून पाहावं, ऐकलं ठीक, नाही ऐकलं सोडून द्यावं. कारण बऱ्याच वेळा शिष्यांना असा प्रश्न पडतो, कारण शिष्य आपल्या गुरुमुळे भारावून गेलेले असतात आणि त्यांना सदैव आपल्या गुरुचं किती कौतुक करू आणि किती नको असं झालेलं असतं. कोणी भेटल्यावर त्यांना तो असा उत्साह आलेला असतो एकदम, काय काय गुरुंबद्दल बोलून काय काय नाही सांगू. मग ते कधी कधी ते भान विसरून जातात आणि समोरचं काही बोलत नाही, आणि शेवटी तो मला यातलं काहीच नको. तर आपण एक अंदाज घ्यावा, त्याला इंटरेस्ट आहे की नाही, असेल तर त्याला सांगा. आणि पुढे काय होतं, आपली प्रार्थना योग्य असेल ना, तर परमेश्वराला जर आपण म्हणालो की मला याच्यामध्ये तू मध्ये ठेव, तर मग ती तशीच माणसं तो भेटवतो. आणि हे पुण्यकर्म जे आहे की अध्यात्म ज्ञानाचा विस्तार करणं, हे तो आपल्याकडून करून घे. आणि खरोखर पुण्यदायी असं काम, तर या कामामुळे त्या माणसाच्या जीवनामध्ये दिवा लावला जातो आणि ते सारं घर उजळून निघतं. घरातली एक व्यक्ती येते ध्यानामध्ये, पण बाकीचे हळूहळू सारे लोक येतात आणि सारं कुटुंबाच्या कुटुंब पुढच्या अनेक पिढ्या या नाण्यामध्ये येतात आणि त्यांच्याकडे ज्ञानाचा दिवा असा लावला जातो. पुढे ते म्हणतात, घराच्या दारात चोराचे मस्तक कापून गाडीत करून टाकले, त्याला मधल्या दालनात ठेवलेले धन कसे दिसणार? त्याप्रमाणे हे अर्जुन, ज्याला अध्यात्मशास्त्राची ओळख नाही, त्याला सत्यज्ञान होण्याला विषय तरी कुठे राहील? म्हणून आता ज्याला ज्ञानाचे तत्व कळत नाही, ते आत विस्तृत प्रमाणात आकडेमोड करून तुला सांगण्याची जरूर. ते माऊली असं म्हणतात, ते अजून उदाहरणं देतात की किती काही केलं तर ज्याला समजायचं नाही त्याला समजणार नाही, त्याला सांगून उपयोग नाही. त्यामुळे ज्याला त्याची ओळख असेल त्याला सत्यज्ञान कसं मिळेल? सत्यज्ञान म्हणजे परब्रह्माची प्रत्यक्ष प्राप्ती, त्याला सत्यज्ञान म्हणतात. किंवा आपण स्वतःच परमेश्वर होऊन जाणे, त्याला सत्यज्ञान. तर त्याला ते कसं कळणार? त्याला ते कळणारच नाही. जो ऐकायलाच तयार नाही, जो प्रवास थोडा देखील करायला तयार नाही, तर ते शक्य नाही. ते आपण सोडून दिलं पाहिजे. ते म्हणतात, जेव्हा गर्भवती स्त्रीला भोजनास द्यावे तेव्हाच तिच्या पोटातील गर्भ तृप्त होतो. वर ज्ञानाचे जे वर्णन केले त्यात अज्ञानाच्या लक्षणांचा समावेश होत आहे. आंधळ्याला भोजनाचे निमंत्रण देता असतो कोणातरी डोळस माणसाला बरोबर घेऊन, त्याप्रमाणे अज्ञानाची लक्षणे सांगू लागली की त्याबरोबर ज्ञानाची लक्षणे आपोआपच कळू लागली. हो माऊली काय सांगतात, अरे अर्जुना, मी तुला पहिल्यांदा ज्ञानी माणसाची लक्षणं सांगितली, मग तुला अज्ञानी माणसाची पण तुला असा प्रश्न पडेल, मी उगाच अज्ञानी माणसाची लक्षणं सांगते का? तसं नाही. ज्ञानी माणसाची कळले, पण अज्ञानी माणसं पण तुला ओळखता यायला पाहिजे, म्हणून मी तुला सांगितलं. त्याचं तुला एक छोटं उदाहरण सांगतो. गर्भवती स्त्री असते, तिला आपण जेवायला दिलं तरच आतल्या त्या जे बाळ असते तिच्या पोटामध्ये त्याचं पोट भरतं, आणि त्याचं पोट भरेल का नाही भरेल. त्याचप्रमाणे एखाद्या आंधळ्या माणसाला जर आपण घरी जेवायला बोलवलं तर तो काय करतो, डोळस माणसाला बरोबर घेऊन, कारण त्याला दिसत नसतो रस्ता, तर आंधळ्याबरोबर डोळस आपोआपच येतो. तसं ज्ञानी माणसाच्या लक्षणाबरोबर अज्ञानी माणसाची लक्षणे आलीच आली. दिवसाबरोबर रात्र नसते का? रात्र असतेच.
पाप आणि पुण्य सोबत चालत असतात. आपण दैनंदिन जीवनामध्ये बघतो सत्य असत्य, आपण सतत ते असं सत्य आणि असत्यामध्ये अशी बारीक धार असते, आपण नेहमी बघत असतो. तसं ते आहे. पुढे ते सांगतात, हे अर्जुन, याप्रमाणे अमानतवादी लक्षणांच्या उलट अज्ञानाची लक्षणे या प्रकरणात सांगितली आहे. कारण ज्ञान प्रतिपादक अमानतवादी जी 18 पदे आहेत ती उलटी केली असला अज्ञान या लक्षणाला सहज येतात. म्हणजे ते काय सांगतात की दैवी जी लक्षणं आहे, ती जी 18 दैवी लक्षणं मी तुला सुरुवातीला सांगितली होती, म्हणजे या श्लोकाच्या सुरुवातीला आपण ती पाहिलेली, त्याच्या उलटी ही अज्ञानी माणसाची लक्षणं, ही दैवी सांगितली की त्याच्या उलटी अज्ञानी माणसाची लक्षणं बरोबर येतातच. इथे काय करतायत माहिती का माऊली, इतकं विस्तृतपणे सांगताय. असा त्यांचा हेतू का बरं? ते हे प्रवचन किंवा कृष्णाचा श्लोक जो 2 ओळीचा श्लोक आहे ते 4-5 ओळ्यांमध्ये संपवू शकले असते, पण ते तसं न करता विस्तृतपणे काय सांगताय, त्यांना प्रत्यक्ष माणूस घडवायचा, त्यांना प्रत्यक्ष भक्त घडवायचा, जो ज्ञानेश्वरी ऐकायला तयार झाला त्याला त्यांना आतून बाहेरून बदलायचंय. आणि तुम्हाला सांगतो, नवनाथ कथासार सध्या मी वाचतो आहे, तर ते नवनाथ कथासार म्हणजे काय, जे नवनाथाचं जी पोथी आहे त्याचं कथा रूपामध्ये त्याचं भाषांतर आहे, ते मी वाचतोय. त्याच्यामध्ये सुरुवातीला तसं दिलेलं आहे की विष्णू नवनारायण जे होऊन गेले, त्या नवनारायणांना भगवान विष्णू बोलून घेतात आपल्याकडे. तर तेव्हा तुम्ही आम्हाला का बरं पाचारण केलं? तर ते म्हणतात, बघा तुम्ही पृथ्वीवर जाऊन नाथ म्हणून अवतार घ्या, मच्छिंद्रनाथ पक्षनाथ असे ते 9 नाथ झाले. आणि मी स्वतः देखील अवतार घेणार आहे ज्ञानेश्वर येणार. आणि भगवान श्री शंकर हे देखील निवृत्तीनाथ म्हणून अवतार घेणार. आणि भगवंत त्या नवनारायणना असं म्हणाले की स्वतः विष्णू हे ज्ञानेश्वर माऊलींचा अवतार घेऊन, भगवान शंकर हे निवृत्तीनाथांचा अवतार घेतो, ब्रह्मदेव सोपान देवाचा अवतार घेतो, आणि दुर्गा जी आहे ती साक्षात ज्ञानेश्वर माऊलींची जी बहीण आहे मुक्ताबाई, तिचा अवतार घेऊन आम्ही अवताराचं कार्य करायला आम्ही पण येणार. तर तुम्ही जे 9 नाथ आहेत, तुम्ही पण 9 नारायण आहे, तुम्ही पण पृथ्वीवरती टप्प्याटप्प्याने या, तुमचा एक संप्रदाय निर्माण करा आणि तुम्ही पण अवताराचं कार्य करा. असं ते सगळे नवनाथ एका पाठोपाठ एका पाठोपाठ पृथ्वीवाले आणि नाथ संप्रदाय जो आहे दत्तप्रभूने तो मोठ्या प्रमाणामध्ये वाढ. पुढे जाऊया आपण. पुढे माऊली म्हणतात, मी महाराज म्हणून मी या पद्धतीने अज्ञान प्रतिपादक लक्षणांचा विस्तार केला आहे. मला ती पद्धती माहिती आहे, नसती तर दुधात पाणी घालून वाढवण्यासारखी. महाराज तशी माझी उगाच बडबड नाही, कारण की मी या पदाची अर्थमर्यादा सोडलेली, मुळात ध्वनीत अपेक्षित केलेल्या अर्थाची उकल करण्याचे मी काम केलंय. ते माऊली असं सांगतात, बोलतायत त्याचा त्या निवृत्तीनाथ त्यांच्या बाजूला बसलेले, आणि ते म्हणतात की महाराज ही ज्ञानी माणसाची लक्षणं, जर मी अज्ञानी माणसाची लक्षणं सांगितली, दोन्ही सांगणं मला संयुक्तिक वाटलं म्हणून मी बोललो. तर माझं बोलणं हे संयुक्तिक असं मला वाटतंय, असं ते निवृत्तीनाथांकडे बघून म्हणतात ज्ञानेश्वर माऊली. मग तेव्हा श्रोतेजन जे समोर बसलेले होते ते काय म्हणतात, ते श्रोते म्हणतात माऊलींना, ज्ञानदेवा थांब, अधिक काही खुलासा करू नको, कारण एवढा मोठा खुलासा देण्यात जागा कुठे आहे? काव्य निर्मितीच्या निमित्ताने अज्ञान लक्षणांचा विस्तार झाला, एक मोठा अपराध घडला असे समजून व्यर्थ का घेतोस? अरे बाबा, हा अपराध नव्हे, तुला भगवंतांनी सांगितले आहे, आम्ही जो अभिप्राय गीतारूपी गुहेत झाकून ठेवला आहे तो तू स्पष्ट कर. ते भगवंतांचे मनोगत स्पष्टपणे प्रकट करीत आहे. हे तुझे महत्व सांगताना तुझे अंतःकरण त्या भाराने दडपून जाईल. तर श्रोते माऊलींना असं म्हणतात त्यावेळी
की ज्ञानदेवा तुम्ही असा का बरं विचार करता? तुम्ही तर आम्हाला चांगलंच सांगितलेलं आहे. तुम्ही ह्या ज्ञानी माणसाची लक्ष सांगताना अज्ञानाची सांगितले, फार बरं केलं म्हणाले. कारण की गीता नीट समजून सांगावी. गीतेची जी गुफा आहे, ती गीता एक गुहेमध्ये आहे अशी काही, आणि त्यातला आतला गाभा तुम्ही आम्हाला सांगावे. तुम्हाला श्रीकृष्णानेच आज्ञा केलेली आणि म्हणून तुम्ही आम्हाला सांगतात. तुम्ही चांगलं सांगताय, तुम्ही स्वतःला हे करून घेऊ नका, असं श्रोते त्यावेळी माऊलींना म्हणे. पुढे श्रोते म्हणतात, तुम्ही त्या अंतःकरणाने, तुमचं अंतःकरण त्या भाराने दडपून घेऊ नका. तुम्ही छान सांगता, आम्हाला आवडलेलं आहे, आमची काही तक्रार नाही, असं ते म्हणतात. पण हे काम आम्ही तुम्हाला सांगत नाही. तथापि एवढेच सांगितले पाहिजे की आम्ही या श्रवण संकल्पनेने आम्हाला ज्ञानरूपी नौकेचा लाभ झाला. आता यानंतर त्या भगवान श्रीकृष्णाने जो काय अर्जुनाचा उपदेश केला त्याचा अर्थ सत्वर सांग. तर आम्हाला काय की ज्ञान नौकाच मिळाली. एक नौका, आपण पाणी नदी ओलांडायला नौकेचा वापर करतो, तसं अज्ञानाची नदी आहे ती ओलांडायला आम्हाला ज्ञानाची नौका तुम्ही दिली, असं श्रोते माऊलींना म्हणतात. आणि या ज्ञानाच्या नौकेमध्ये बसून आम्ही अज्ञानाची नदी ओलांडतोय, इतकं आमचं मोठं भाग्य. तर तुम्ही जे केलंय ते चांगलं केलंय, असं ते ज्ञानोबांना म्हणतात. आणि मग ते श्रोते म्हणतात की आता तुम्ही पुढे कृष्णाने जो अर्थ सांगितलेला आहे, पुढे तो आम्हाला तर सत्वर सांगा, आम्हाला तो ऐकायची घाई झालेली आहे. संत सज्जनांनी अशी आज्ञा केल्याबरोबर निवृत्तीदास ज्ञानेश्वर महाराज म्हटले, तर महाराज ऐका ते वचन. आणि मग असे जे संत सज्जन श्रोते जे तिथे बसलेले होते, सज्जन लोक, तर ते असं म्हणाले की आता त्यांचा एवढा आग्रह पाहिल्यावरती निवृत्तीनाथांचे दास हे ज्ञानेश्वर माऊली परत बोलायला लागले. ते म्हणाले, भगवान म्हणतात, अर्जुना, तू हा जो लक्षण समुदाय ऐकलास तो अज्ञानाचा भाग आहे असेल. या अज्ञान भागाला पाठ देऊन त्याचा त्याग करून ज्ञानाविषयी चांगला दृढ निश्चय तू करावास. मग अशा पद्धतीने ज्ञानाचा निर्वाळ झाला म्हणजे मनाला नेय कसे गाठते समजण्याची इच्छा अर्जुनाला झाली. मग त्यांनी असं सांगितलं की हे जेवढी मी अज्ञान लक्षणं सांगितली, या अज्ञान लक्षणांचा तू त्याग कर, मी ज्ञानाची लक्षणं आपोआपच तुझ्याकडे येतील आणि ज्ञानाचा मार्ग तुला हळूहळू कळायला लागेल. तेव्हा सर्वज्ञांचे राजे भगवान श्रीकृष्ण त्या अर्जुनाच्या अंतःकरणातील भाव जाणून म्हणाले, आता नेय म्हणजे काय ते तुला सांगतो. ते आता अर्जुना, नेय म्हणजे काय, जे परब्रह्म ज्ञान आहे ते कसं मिळवायचं ते मी तुला आता सांगतो. ज्ञानी आणि अज्ञानी लक्षण सांगतात, ते ज्ञान कसं मिळवायचं मी तुला सांगतो. तर हा जो 11वा जो श्लोक होता ना, या श्लोकाकरता माऊलींनी 250 श्लोक 2 ओळीचा आहे, पण माऊलींनी अज्ञानी ज्ञानी माणसाची लक्षणं सांगताना 250 ओव्या रचल्या. किती 250 ओव्या रचल्या, पण त्यांची प्रतिभा किती मोठी ते तुम्ही लक्षात घ्या. आता आणि आपल्याला त्या 250 ओव्या त्याचा अर्थ सध्याच्या भाषेत सांगणे, त्याला समर्पक उदाहरणं आपण द्यावे म्हणून माऊलींनीच आपल्याला सुचवणे, हे करता करता 5-7 आपले प्रवचनाचे भाग गेले त्याच्यामध्ये. एका एका श्लोकाकरता किती गहन विचारून त्याच्यावर चिंतन आणि मनन होत आहे, ही भगवान श्रीकृष्णांची म्हणजे माऊलींची कृपाच असं म्हणायला हरकत नाही आजच्या दिवशी. आता पुढे जो 12वा श्लोक आहे, त्या श्लोकामध्ये भगवान म्हणतात श्रीकृष्णाला, जे नेय आहे ते समजले असता मनुष्य अमृत भावाला प्राप्त, जे आहे या रूपाने आणि नाही या रूपाने प्रमाणाला विषय होत नाही. म्हणून ज्याला सत किंवा असत संबोधता येते असे जे अनादी परब्रह्म म्हटलंय ते तुला सांग. ते काय सांगतात की जे नेय आहे, जे प्राप्त करून घेण्यासारखे नेय आहे, ते ज्यावेळी माणसाला मिळतं त्यावेळी त्याला तो अमृत भावाला प्राप्त. अमृत म्हणजे काय, अमृत केलं ते मनुष्याला मरण येत नाही, तो अमृत भावाला प्राप्त होतो. आता अमृतच माणसाने पाहिलेलं नाही सामान्य माणसाने, तर अमृत भाव त्याला कसा कळणार? बरोबर आहे की एखाद्याला म्हटलं गुलाबजामाचा भाव तुला सांगतो, तो खाल्ल्यावर कसा वाटेल, श्रीखंड खाल्ल्यावर कसं वाटेल, किंवा आंब्याचा रस खाल्ल्यावर कसं, तर माणूस कल्पना, पण अमृतच त्यांनी पाहिलं नाही, त्याची कल्पना तो कशी करेल? तर तो जो भाव आहे म्हणजे ज्या दिवशी परब्रह्माची प्राप्ती होते एखाद्या शिष्याला, त्यावेळी तो जो भाव आहे तो म्हणजे असा शब्दात वर्णन नाही करतात, ते शब्दाच्या परे आहे. मी तुम्हाला सांग, शब्दाच्या ते परे आहे. आणि ते आहे या रूपाने आणि नाही या रूपाने प्रमाणाला विषय होत नाही. ते आहे नाही असं काही नाही, ते आहेच. ते असं प्रमाण म्हणून काही सांगता येत नाही, त्याची प्रत्यक्ष अनुभूतीच घ्यावी लागते, असं ते इथे म्हणतात.
ज्याला सत किंवा असंच संबोधता येत नाही, जे अनादी परब्रह्म म्हटले ते तुला सांग. असे अनादी परब्रह्म आहे, अनेक युगे न युगे चालत आलेलं असं हे परब्रह्म आहे. तर पुढच्या श्लोकामध्ये ते 13व्या श्लोकात असा आहे. पण हे जे आता श्रीकृष्ण बोलले, हे माऊलींनी कसं सांगितलं ते आपण माऊलींनी त्याच्याकरता काही रचलंय. माऊली काय म्हणतात, ब्रह्मवसूला नेय म्हणण्याचे कारण इतकेच की ते ज्ञाना वाचून इतर कोणत्याही उपायांनी प्राप्त. त्याला नेय म्हणजे काय, जे प्राप्त होण्यासारखे. ते प्राप्त होण्यासारखे काय म्हणायचं, तर ते ज्ञानाची जर तुम्ही प्राप्ती करायला गेला गुरूंच्या मार्ग, तर ते नक्की प्राप्त होत. म्हणून त्याला नेय म्हणायचं. ते प्राप्त होण्यासारखं आहे. मग त्याला मार्ग काय, गुरु करायला पाहिजे. पुढे ते एक म्हणतात, आणि ज्या ब्रह्माचे ज्ञान झाले असता काही कार्यच उरत नाही, ते जाणताच नित्य नंद स्वरूप व्हावे. ब्रह्म नित्य संत सहोर गमन. आणि ब्रह्म म्हणजेच ते परमसत्य नाही. आता ब्रह्म, परब्रह्म, ज्ञान, हे सगळे समानार्थी शब्द आहेत, हे तुम्ही लक्षात घ्या. ब्रह्म, परब्रह्म, ज्ञान ही सगळी समानार्थी शब्द आहेत. हे कधी हा शब्द वापरला तो कधी तो शब्द. जसं आपण काही लोक आईला, आपल्या आईला माई म्हणतात, काही लोक आई म्हणतात, काही त्याच आपल्या आईला दादी काय काकू म्हणतात, काही घरामध्ये तिला वेगळ्या शब्दाने बोलतात. नावं जरी असेल वेगळे असेल तर ती व्यक्ती एकच असते. त्या घरात जशी परंपरा असेल त्याप्रमाणे तिला बोललं किंवा हाक मारली जाते. तसं ज्याचे ज्ञान झाले असता प्रपंचाला नदी तीरावर ठेवून ज्ञानाला ब्रह्मनंदात उडी मारून त्यात मिसळून जात आहे. म्हणजे हा जो प्रपंच आहे याला नदी तीरावर ठेवून तुम्ही ते नक्की मिळवू शकता. म्हणजे तुम्हाला ज्ञान हे मिळू शकतं, आणि ज्ञान मिळाल्यानंतर ब्रह्मानंद अवस्था होते. परब्रह्माचा जो आनंद होतो तो त्यावेळी प्रत्यक्ष माणसाला अनुभवायला येतो. म्हणजे मी त्याच्यातून गेलो आहे गुरुकृपेमुळे, म्हणून मी सांगतो. ती एक वेगळी विलक्षण वेगळी अवस्था असते. ती अवस्था शब्दामध्ये सांगता येत नाही. ती अवस्था अनुभवाची गोष्ट आहे. पुढे ते काय म्हणतात, अरे अर्जुन, ते ने असे आहे की ज्याला आरंभ नाही आणि ज्याला परब्रह्म असे स्वभावताच नाही. हे जे आहे हे नेय, हे परब्रह्म कसं आहे, ते प्राप्त करता येतं. त्याला परब्रह्म म्हणतात या ज्ञानाला. आणि त्याला अंत नाहीये. ते अनादी अनंत काळापासून उपलब्ध. ते कुठे आहे, ते सगळीकडे विस्तृत प्रमाणात आहे. जे नेय नाही म्हणावे तर विश्वाच्या रूपाने त्याचे अस्तित्व जाणवते. आणि हे विश्वच नाही असे म्हणावे तरी कार्यरूप माया आहे, अशाश्वत आहे. एखादा म्हणाला की ते जर नाही असं म्हटलं, साऱ्या विश्वामध्ये आपल्याला ते पसरलेलं दिसतं परमात्मा. आणि आपल्याला त्याच्या दैनंदिन जीवनामध्ये परमात्म्याचे अनुभव येतात. आणि मग आपल्याला लक्षात येतं की तो मायेच्या रूपाने, जे आपण निसर्ग बघतो, मायेच्या रूपाने तो सगळीकडे पसरलेला दिसतो. आपण असं पण म्हणू शकत नाही की तो नाहीये. आपल्याला तो पदी पदी निसर्गाच्या रूपाने, मायेच्या रूपाने पसरलेला दिसतो. परमात्म्याचं जे दुसरं रूप आहे ना, ती माया आहे. जे आपण दैनंदिन जीवनामध्ये बघतो की नाही, ती त्याचं दुसरं रूप आहे. अरे अर्जुन, त्या ब्रह्माच्या ठिकाणी रूप रंग आकारही नाही, आणि पाहण्याचा विषय पाहणारी स्थिती नाही. असे असल्याने ते आहे असे तरी कोणी आणि कसे सांगाय. आता हे परब्रह्म कसे, त्याला कुठलाही रंग नाहीये, त्याला कुठलंही रूप नाहीये, त्याला कुठलाही गंध नाहीये, त्याला पर्टिक्युलर आकार नाही, काही नाही. ते ज्यावेळी प्राप्त होतं त्यावेळी आपसुकच आपल्याला कळतं की आपल्याला ते प्राप्त झालेले. ते कोणी सांगायला लागत नाही की आपल्याला प्राप्त, ते इतकं स्पष्ट असतं ते. त्यामुळे त्याच्याबद्दल सांगते, मग ज्याला ते मिळतं त्याला त्यावेळी कळतं की मला हे मिळालेलं आहे. आणि ते खरोखर नाही म्हणावे तर त्याच्या वाचून स्फूर्ती कुठल्या, असा प्रश्न उद्भवतो. पण तुम्ही म्हणलं परब्रह्म नाहीच आहे, काही लोक असा प्रश्न करतात ना, असे परब्रह्म कुठे, तुम्ही एवढी त्याची चर्चा करता. ते नाही म्हटलं तर प्रत्यक्षामध्ये काय आहे, ते स्फूर्ती, चेतना, चैतन्य कुठून येतं शरीरामध्ये, याची प्रश्न शोधायला गेलो तर आपल्या लक्षात नाही. परब्रह्म परमात्मा हा आहे. पुढे ते म्हणतात, ज्या कारणे त्याचे ज्ञान झाले आहे नाही, ही भाषा मुकी होऊन राहते आणि विचारशक्तीची वाट जेथे मोडलेली असते. तो आहे नाही असं म्हणायला गेलो तर तो केव्हा प्राप्त होतो, ज्यावेळी विचार संपतात, सगळ्या वासना संपतात. कुठलाही विचार नाही, कुठलाही वासना नाही, कुठलीही संकल्पना नाही. अशी जी अवस्था ध्यानामध्ये आपण जातो, समाधी अवस्थेमध्ये, त्यानंतर ते परब्रह्म आपल्याला प्राप्त. नाहीतर दैनंदिन जीवनामध्ये बघा, तुम्ही ध्यानाला बसतात
आणि तुमच्या मनामध्ये काहीतरी संकल्प असतो, काहीतरी विकल्प असतो, काहीतरी ऑफिसचं आठवत असतं, काहीतरी चालू असतं, एका खूप गाढ ध्यान लागतं. परत त्या विश्वात आपण जातो, डोळे बंद असतात, ध्यान चालू असतं. परत आपण म्हणतो अरे हे आठवलं ते आठवलं, ध्यान चालू आहे पण ते विचारायचं. पण जेव्हा विचाराच्या पलीकडे आपण जातो आणि बुद्धीच्याही पलीकडे जातो आणि मग तिथे परब्रह्माचा प्रांत सुरू होतो. त्याला खरं काय माहितीये का, तुम्हाला खरं सांगू चालेल, खरा म्हणजे जो हुशार शिष्य असतो ना, हा, जो बुद्धिमान शिष्य असतो ना, तो गुरूंची आज्ञा कधी मोडत. हा पहिला भाग, गुपितातलं गुपित तुम्हाला सांगतो. दुसरं गुपित काय माहितीये का याच्यामध्ये, तो गुरूंच्या समवेत ध्यान करायला कधी नाही म्हणत. हे दुसरं गुपित मी तुम्हाला सांगतो. आणि तिसरं गुपित आहे की गुरूंनी सांगितलेल्या सेवेला तो कधी नाही म्हणत. तर गुरुनं त्याच्याकडून काही पाहिजे नसतं. त्यांना काय पाहिजे असतं माहितीये का, खरं सत्य काय, त्यांना ते द्यायचं असतं, त्यांना घेणारा हवा असतो, त्यांना घेणारा हवा असतो. कारण की त्यांना देऊन ते पुढे जायचं असतं, कारण ते दिलं की ते वाढणार असतं की नाही. आणि म्हणून ते घेणारा शोधत असतात. बरं ते असं आहे का की एकाला दिलं म्हणजे संपलं, असं नाही. ते किती लोकांना दिलं तरी संपत नाही. ते पूर्ण किती काढलं तर ते पूर्णच राहतं परत. त्यामुळे त्यांना ते देणारा, त्यांना घेणारा हवा असतो. आणि ते परमेश्वराला म्हणत असतात अरे तू आणि मी जरी एक झालो तरी घेणारा आला तर मला त्याला देता येईल आणि ही गुरु शिष्य परंपरा पुढे चालू राहील. भगवान परशुराम जे होते ना, ते फार हुशार होते. त्यावेळी ज्यावेळी ते आपल्या गुरूंकडे गेले, जमदग्नी त्यांचे पिता होते, आणि त्यांच्या गुरूंकडे ज्यावेळी ते गेले, ते ऋषींचं नाव मला आठवत नाही आता, तर ज्यावेळी ते आपल्या गुरूंकडे गेले, ते गुरूंची जी पत्नी होती, म्हणजे याच्याकरता गुरु माता झाली की नाही, त्याची पण ते फार उत्तम सेवा करायची. आपल्या आश्रममध्ये एक दत्ता पाटील नावाचा शिष्य होता. तो पण काय 11 महिन्यातच तो पूर्ण परिपूर्ण अवस्थेला पोहोचला. पण तो माईंकडे यायचा, म्हणजे, आणि माई हे नाव त्यानेच दिलं त्या बरं का. आणि माझ्या असं लक्षात आलं की हा दत्ता माई 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 करतो सतत. माई म्हणायच्या हा किती चांगला शिष्य हो तुमचा, येतो हे करतो ते करतो अमुक करतो. तसं ते औरंगाबाद मध्ये एक शिष्य होता आपला, IIT पवई मधून तो एमटेक झालेला होता. सुनील नाव त्याचं. खूप आज्ञाधार, म्हणजे माणूसच होता 42-43 वर्षाचा, माझ्यापेक्षा 2-3 वर्षांनी लहान असेल. मी तुम्हाला 2005-6 मधली गोष्ट सांगतोय. तो मुंबईला त्याचं IIT पवई मध्ये ऑफिस होतं. तिथे त्याला कंपनीने त्याच्या फ्लॅट, तो कंपनी स्वतःची होती, त्याची चेअरमन होता कंपनीमध्ये. म्हणजे ही सॉफ्टवेअरची कंपनी, 60-70 इंजिनियर त्याच्याकडे कामाला होते. त्या IIT पवईच्या कॅम्पसमध्ये त्याच्या आज्ञानुसार तिथले प्रोफेसर, हेड ऑफ द डिपार्टमेंट यांच्याकरता एकदा आम्ही ध्यानाचा वर्ग पण घेतला. तो म्हणत आहे सगळे बुद्धिजीवी लोक आहे सर, यांची डोकी शांत राहायला पाहिजे, तुम्ही इथे एक ध्यानाचा वर्ग घ्या. आम्ही तिथे IIT पवईच्या कॅम्पसमध्ये ध्यानाचा वर्ग घेतला. तर तो औरंगाबादला जायचा, त्याची मुलं बाळ आणि पत्नी कुटुंब औरंगाबादला, तो जाताना वह्या नाशिक जायचा तो. मग रस्त्यातून फोन करायचा, सर निघालोय बरं का मी आता, थोडी रात्र बरं का उशीर, पण दर्शन घेतल्याशिवाय मी पुढे जाणार नाही औरंगाबाद. मी काही हरकत नाही. माईंनी फोन आहे त्यानं त्याला सांगा बरं घरी जेवायला ये. मग तो यायचा. मग घरी आला की त्या लॅपटॉप मध्ये भजन वगैरे लावायचा. हॉलमध्ये आम्ही तिथे खाली सतरंजी टाकून कधी पिठलं पोळी खिचडी भात काही काही माई बनायच्या, असं गप्पा मारत मग तो निघतो, थोडा वेळ अजून थांबतो, अजून निघतो. असं फार त्याचं सुंदर काम होतं ते. म्हणजे काय एखाद्याला प्रसन्न कसं करून घ्यायचं, अशी जी युक्ती असते की नाही, ती युक्ती या दोन्ही शिष्यांमध्ये मी अशी ओतप्रेत भरलेली पाहिजे. कारण तुम्हाला याचं एक अजून उदाहरण सांगतो मी तुम्हाला. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज जे आहेत ना, हा, तर तुम्ही गोंदवलेला जरूर जा. पण गोंदवलेकर महाराजांचं चरित्र त्यांच्या एका शिष्याने लिहिलेलं आहे, म्हणजे बेलसरनी लिहिलं. बेलसर हे स्वतःच एक ज्ञानी पुरुष होऊन गेलेले आहेत आणि त्यांचे पुस्तक फार जोरदार आहे. त्यांची दैनंदिनी जी आहे महाराजांनी लिहिलेली, यांनी उतरली, ती पण वाचण्यासारखी. पण त्यांनी जे महाराजांचं चरित्र लिहिलेलं आहे, त्या चरित्रामध्ये
महाराज गेले त्यावेळी महाराज मला भेटले होते, त्यावेळी खालच्या बाजूला काम करत होते माझ्या मध्ये. माझ्याकडे पण ते आले होते. मी म्हटलं मी काही तुमचा गुरु नाहीये, तुमचा गुरु तुम्हाला भेटेल, ते मला तुम्ही मला गुरु करा. मी म्हटलं माझे तुम्ही, म्हटलं मी काय तुझा गुरु नाही, तुझा गुरु वेगळा आहे, तर तू पुढे जातो तुला भेटेल काही वर्षांनी. मग पुढे त्यांना 2 वर्षांनी बरेच फिरले ते. आणि बीड जिल्ह्यामध्ये येडा तुका नावाचे त्यांचे गुरु होते. हा, आणि ते ते मग त्यांच्याकडे आले, त्यांच्या सानिध्यामध्ये त्यांना परब्रह्माची प्राप्ती झाली. पण त्यांनी आपल्या गुरूंची जी सेवा केली ना, त्या फार अलौकिक घटना आहेत. म्हणजे त्या पुस्तकामध्ये त्यांनी फार छान पद्धतीने त्या लिहिलेल्या, इतक्या उत्तम पद्धतीने. ते पुस्तक तुम्ही जरूर, ते ऑनलाईन पण तुम्हाला मिळेल, ते आणा आणि वाचा. खूप सुंदर आहे, वाचण्यासारखं आहे. म्हणजे गुरुला कसं आवडायचं आणि कसं गुरुकडून काढून घ्यायचं, ते मुख्य निर्णय जे आहे ना. आलंय जसं महिला, एखादी सुगरण महिला असेल आणि तिच्याकडून जर दुसऱ्या महिलेला काही शिकायचं असेल, तर तिला प्रसन्नच करून घ्यायला लागेल की नाही. इथे तर गुरु द्यायलाच बसलेले असतात, ते थोडी म्हणतात की मी देणार नाही. त्यानंतर बाबा ही गुरु शिष्य परंपरा तर चाललीच पाहिजे आणि ज्ञानाचा विस्तार तर झालाच पाहिजे. तर विचारशक्ती जेथे थांबते तेथे ज्ञान प्राप्त होते. जसे रांजण, माडकी, घडा इत्यादी ठिकाणी पृथ्वी तत्व त्या त्या आकारात असते, तसे सर्वांमध्ये सर्व आकारांची वस्तू निरंतर आहे. हे परब्रह्म कसं आहे की रांजण, माडकं, घरातलं दुधाचं पातेलं जे काय तुम्ही बघता, ते पृथ्वी तसं असं मडकं फोडलं, त्याच्या आतमध्ये पण आकाश आहे आणि फोडल्यावर बाहेर पण आकाश आहे. आतलं आकाश बाहेरचं आकाश एक होऊन जातं की नाही. तसे परब्रह्म सगळीकडे व्यापून आहे, असं माऊली इथे सांगतात. तर असा हा 12वा श्लोक आता आपण थांबूया इथे. हे आपल्याला प्रश्नोत्तर घेतलंय. आजच्या कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी आपण आलात, मी तुमचे आभार मानतो. मी बोलतं केलं म्हणून तुमचे पण आभार मानतो. जय श्रीराम, जय श्री. आणि आजचा हा प्रवचनाचा वर्ग संपला असं मी तुम्हाला सांगतो. तुमच्या हृदयातल्या कृष्णाला पुनश्च एकदा मी वंदन करतो आणि परत असंच आपण पुढच्या सोमवारी भेटूया असं मी तुम्हाला सांगतो. जय श्रीराम, जय श्रीराम.